मला तुम्हाला विचारायचं आहे, 19व्या वर्षी इतकं ॲक्टिव्ह राहणं आणि सोबत इतकी एनर्जी राखून ठेवणं, यामागचं एकतर तुमचं रहस्य काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एकटं राहणं एन्जॉय करता की कुठे टोचतं? कधी बरं वाटतं, कधी टोचतं. आणि तुम्ही म्हणता, की या वयात सुद्धा तू करते. आता या वयात मी जर नुसती बसून राहिली ना, तर हं, माझे हात-पाय कडक होतील. हं, नेहमी आमची आई पण म्हणायची. माझी आई मला वाटतं 83 की 84 वयावर गेली. हं, ती अशी बसून राहायची. मास्तरीण होती. हं, 40 एक वर्ष तिने नोकरी केली मास्तरणीची. ती अशी बसली का आम्ही म्हणायचो, "झोप ना आई, झोप ना आई." तुम्ही मला झोपवा. तिला राग यायचा झोप म्हटलं की, तिला आवडायचं नाही. म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालं ना, तरी ती कशी पुस्तकं घेऊन ऑपरेशन झालेलं. हं. त्यामुळे चष्मा न लावता देवाची पुस्तकं वाच, हे करायची बसून. ती झोपली नाही कधी. मला आठवत नाही की मला 60वं लागायला 5 दिवस असताना माझी आई गेली. हं. तिथपर्यंत मला आठवत नाही की माझी आई कधी मला बरं नाही म्हणून पलंगावर झोपली आहे. कधीच झोपली नाही. मला आठवतं ना, की तिने आजपर्यंत कधीच म्हणजे होती तोपर्यंत कधीच सांगितलं नाही, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. बहुतेक तेच आईमधनं आम्हाला आलं असेल. त्यामुळे मी कधी मला हे दुखतंय, ते दुखतंय. आता तुम्ही बघितलं असेल आल्यावर मला जरा दम लागला. हां, हां. पण मी तोंडाने काय बोलले नाही. बसले, तुम्हाला कळलं असेल मला दम लागला. मी पंप मारला, गप्प बसले आणि परत आता कामाला सुरुवात झाली. काय असतं नुसतं बसून राहिलं ना, तर ते बसावसंच वाटतं. तुम्ही काम करत राहिलं तर तुम्हाला काही वाटत नाही. बरोबर. आता घरी माझं जेवण मी करते, माझा डबा मी भरते. शूटिंगला जाताना 5ला उठून माझं सगळं करते. हं. डबा घेऊन जाते. कारण रोज ते शूटिंगचं तेच चव, ते बरोबर. तेलाने थपथपलेलं, त्या तेलकट प्लेट्स नको. आपलं घरचं बरं. हं, हं, मी हं. सगळं घेऊन जाते. ताकपासून सगळं नेते. हं, 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 हं. त्यामुळे असं काहीच वाटत नाही. तुम्ही त्याचा बाऊ केला तर ते वाटतं. बरोबर. तुम्ही लक्षच दिलं नाही तर काही वाटत नाही. हं, 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 हं. म्हणजे मी जर वय सांगितलं तर सगळे म्हणतात, "तू वाटत नाही." पण मी आहे. म्हणून मी खरं वय सांगते. मी वय लपवत नाही. बरोबर. कारण मला काय मिस इंडिया आणि ह्याला उभं राहायचं नाही. तुम्ही नेहमीच बऱ्याचदा तुमच्या बोलण्यामध्ये मुलाचा उल्लेख असतो. पण आज अनेकांना उषा नाडकर्णी यांचा मुलगा आता इंडस्ट्रीत नसल्यामुळे तितकंसं माहिती नाहीये किंवा ऐकून आहे. तुमच्या बोलण्यातनं आम्ही जाणतो. पण आम्हाला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल, की नेमका मुलगा तुमचा काय करतो आणि त्याचं तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे? किती नातं वेळ त्याचं देतो आज माझं मुलगा? छान आहे. पण लहानपणी मला काही बघता आलं नाही. हं, कारण मी नोकरी पण करत होती, शूटिंग पण करत होती, हं, नाटक पण करत होते. हं, त्यामुळे मुलाला सांभाळणं हा एक मोठा प्रश्न असतो. हं. तो माझ्या आईमुळे माझा सॉल्व्ह झाला. जो लोकांना जो प्रॉब्लेम असतो, की मुलाला कोणाकडे बरोबर. ठेवायचं, हं. मुलाला कोण बघेल, सगळं माझ्या आईनी केलं. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये मास्टर शेफमध्ये पण रणवीरला बोलले मी, की मला मुलाला मोठं होताना बघता नाही आलं. कारण आपली नाटकं म्हटलं की कधी दौरे दिवस, दुपार, रात्र, सण काही काही नसतं ते. नसतं. बरोबर, म्हणून घरात राहायलाच मिळायचं नाही. पळापळ असायची नुसती. बरोबर, मग अशा वेळी पोरांची आबाळ होते ना. बरोबर. मग आई रिटायर झाली होती म्हणून आईने मुलाला बघितलं. त्यामुळे तो तिकडेच राहिला. हं, हं, हं. आई-पप्पांकडेच. हं, 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 हं. पण मग त्याच्यामुळे असं झालं कधी, की मुलाचा ओढा आजीकडे आणि आईकडे कमी आणि नाही, मग तो मला म्हणतो ना, "तू हां, मला जन्म दिला, हां. पण आई माझी ती आहे." हं. माझ्या आईला तो आई म्हणायचा. हं, 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 हं. तिने जास्त आपल्याला आणि पाळलं. पप्पा माझे लवकर गेले. मला वाटतं माझा मुलगा 6 एक वर्षाचा असताना पप्पा गेले. हं, पण माझ्या भावाने त्याचं सगळं केलं. त्यामुळे आत्ता माझा भाऊ जेव्हा गेला 30 जूनला, हं. तेव्हा तो मला म्हणाला, "तू फक्त जन्म दिला. ती माझी आई होती, हा माझा पप्पा होता."